सेंटेन्स. डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? आपण सेंटेन्स कशाला म्हणतो? येस, कॅन यू टेल मी एनीवन व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? ओके, येस. A group of words that makes a complete sense is called sentence. Is it clear? A group of words. वाक्य म्हणजे काय आहे? तर शब्दांचा समूह. बरोबर आहे? मग आपण एक काम करूया. येस, क्लेवर व्हेरी अ बॉय इज रमन. बघा, हा वाक्यांचा समूह दिलेला आहे तुम्हाला. दिसतो? हा जो वाक्यांचा समूह दिलेला आहे, म्हणजे मग हे सेंटेन्स झालं का? क्लेवर व्हेरी अ बॉय इज रमन नाही. म्हणजे जर समजा शब्दांचा समूह जर असेल तर त्याला आपण सेंटेन्स नाही म्हणत. अ ग्रुप ऑफ वर्ड्स पुढे काय आहे? दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. बघा, हेच वर्ड्स आहे, पण आता हे जर बघितलं आपण, रमन इज अ व्हेरी क्लेवर बॉय. बरोबर आहे? आता हे जर सेंटेन्स बघितलं आपण, रमन इज अ व्हेरी क्लेवर बॉय, या सेंटेन्स मध्ये आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला? की रमन इज अ व्हेरी क्लेवर बॉय. बघा, सेंटेन्स कुठला आहे? येस, आपल्याला कंप्लीट मिनिंग लागतो. मग व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? अ ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दांचा समूह, परंतु काय पाहिजे? कंप्लीट सेन्स, त्या वाक्याचा अर्थ लागला पाहिजे, त्याला आपण म्हणतो सेंटेन्स. तर आज आपल्याला काय करायचं आहे? काइंड्स ऑफ सेंटेन्स हे आज आपल्याला काय करायचं आहे? शिकायचं आहे. म्हणजे वाक्याचे जे प्रकार आहेत ते वाक्याचे प्रकार आज आपल्याला शिकायचं आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स अ कंप्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. आणि आता इथे काइंड्स ऑफ सेंटेन्स आहे. बघा मित्रांनो, मी कुठलाही तुमचा वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि हा जो काइंड्स ऑफ सेंटेन्स आहे, हा या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनत राहा, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या या ग्रामर सिरीज मध्ये तुम्हाला माहिती आहे एंड मध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज देत असतो. बरोबर आहे? की जोही आपला व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओ तुम्हाला एक्सरसाइज करायला मिळते. तेच आज आपल्याला काय करायचं आहे? आजचा हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये लागून राहा आणि काइंड्स ऑफ सेंटेन्स तुम्ही कधीही विसरणार नाही. येस, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. आता वाक्याचे प्रकार. देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचे प्रकार किती आहे? 4. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स किंवा त्याला म्हणतो आपण डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे विधानार्थी वाक्य. आता आपण असर्टिव्ह सेंटेन्स कशाला म्हणू? बघा, एक तर कसं आहे माहितीये का, आज आपण काय करू की या व्हिडिओमध्ये आपल्याला आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. पण आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स बघत असताना आपल्याला एक काम करायचं आहे की तुम्हाला सेंटेन्सचा आपण डिफाईन तर बघूच, पण मी एकदम इझी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की कसं तुम्हाला सेंटेन्स ओळखायचं. जसं असर्टिव्ह सेंटेन्स, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी, येस, व्हॉट इज मीन बाय डिक्लरेटिव्ह सेंटेन्स? येस, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड बघायचं आपलं, सेकंड आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, वाक्याचा पहिला प्रकार बघितला आपण कुठला? असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणतो आपण, म्हणजे विधानार्थी वाक्य. सेकंड जो टाइप आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. बरोबर आहे? आता या प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला जो आहे तो एस नो टाइप क्वेश्चन आणि सेकंड आहे डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन. येस, थर्ड जो टाइप आहे तो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य. आणि नेक्स्ट जो आपल्याला बघायचा आहे तो कुठला? येस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा, आपण वाक्याचे 4 प्रकार बघितले. पहिला बघितला आपण असर्टिव्ह सेंटेन्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. सेकंड जो बघितला आपण टाइप तो कुठला बघितलेला आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये 2 प्रकार आहे, एक एस नो टाइप क्वेश्चन आणि डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन. थर्ड जो बघितला आपण तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि फोर्थ जो बघितला तो आपण बघितला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? थोडस जर समजा तुम्हाला लक्षात जर ठेवायचं असेल ना, थोडीशी एक अशी तुम्हाला एक पद्धत एक लक्षात ठेवायची की 4 आपले प्रकार आहे. पहिला आहे डिक्लरेटिव्ह, नंतर इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. एक लक्षात ठेवायचं की आपण याचे फर्स्ट लेटर जर घेतले तर DIIE शॉर्ट फॉर्म मध्ये DIIE. डी म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, आय म्हणजे
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, नंतर आय म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि ई म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आपण DIIE काय बघणार आहोत आज की DIIE म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आपण कशाला म्हणतो, असर्टिव्ह मीन्स डिक्लेरेटिव्ह. DIIE म्हणजे तुम्हाला जर समजा काइंड्स ऑफ सेंटेन्स जर म्हटलं तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं DIIE. येस, तर आपण बघणार आहोत फर्स्ट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. येस, असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आपण कशाला म्हणतो? येस, विधानार्थी वाक्य एकदम सिंपल आहे बघा. येस, declarative sentence makes a statement or gives information and it ends with a full stop. Very easy. Declarative sentence विधानार्थी वाक्य म्हणजे काय, एक विधान असते, इट्स अ स्टेटमेंट. काय असते? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट और गिव्स इन्फॉर्मेशन, इट एंड्स विथ अ फुल स्टॉप. एकदम इझी आहे बघा, याचं स्ट्रक्चर पण एकदम इझी असते. असर्टिव्ह सेंटेन्स जर ओळखायचं असेल तर लास्ट मध्ये काय येतं, फुल स्टॉप. आणि एक लक्षात ठेवायचं, जनरली नाउन किंवा प्रोनाउनने स्टार्टिंग होते. येस, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे याची कन्स्ट्रक्शन आहे बघा. कन्स्ट्रक्शन तुम्हाला काय दिलेली आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट लास्ट मध्ये किंवा अदर वर्ड्स आणि लास्ट मध्ये फुल स्टॉप, हे याचं स्ट्रक्चर आहे. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट और गिव्स इन्फॉर्मेशन and it ends with full stop. Okay, let's take an example of assertive sentence. Okay, yes, Bharat is a teacher. See the sentence, Bharat is a teacher. बघा, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, बरोबर आहे. हे जर स्ट्रक्चर असेल सिंपल आणि स्टेटमेंट जर असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स. आता याच्यामध्ये असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह मध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असते. जसं बर्थ इज अ टीचर, कोणतं सेंटेन्स झालं, अफर्मेटिव्ह, होकारार्थी आहे. नॉट जर आलं असेल तर निगेटिव्ह. येस, शुभ्रा डिड नॉट सॉल्व द प्रॉब्लेम्स. येस, सेकंड सेंटेन्स बघितलं आपण, शुभ्रा डिड नॉट सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, येस, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. थर्ड सेंटेन्स. And fourth sentence, I don't have time to discuss the problem now. Yes, you have to make so many sentences. आणि मला माहिती आहे की आपण बऱ्याचदा या असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण बनवलेले आहे, बरोबर आहे. ते लक्षात ठेवायचं की असर्टिव्ह म्हणजे येस, असर्टिव्ह मीन्स डिक्लेरेटिव्ह. काय असते, एक स्टेटमेंट असते आणि एंड कशाने होतं, फुल स्टॉपने. याला म्हणतो आपण असर्टिव्ह सेंटेन्स. डिअर फ्रेंड्स, pause the video and note down the definition and structure and sentences. Okay, and you have to make your own sentences also. Okay, see the next type, interrogative sentence. आता interrogative sentence प्रश्नार्थक वाक्य. आपण प्रश्नार्थक वाक्याचे, there are two types of interrogative sentence. First is as no type question, but before that, a sentence that asks a question is called an interrogative sentence. It ends with a question mark. Simple. What is an interrogative sentence? A sentence that asks a question. म्हणजे असा सेंटेन्स ज्याने काय विचारला जाते, प्रश्न विचारला जातो. and it ends with a question mark. Okay, yes, there are two types of interrogative sentence. First, as no type question. Yes, as no type question is very easy. For example, yes, do you like chocolate? Yes, do you like chocolate? Yes, I like chocolate. No, I don't like chocolate. It's a yes no type question or verbal type question. Did you understand? There are two type of interrogative sentences, as no type or verbal. Okay, yes. Second sentence, verbal type question. Can you play sitar? Okay, yes. You have to make so many. Yes, have you solved the problem? Yes, it's an verbal type question, as no type question. Okay, yes. Do you attend the class? Yes, as no type question. Second, C. Oh, yes. These are the WH words. Where, what, why, how, when, who. These are the WH words. And WH type question starts with WH words. Yes. When do you get up? बघा हे सेंटेन्स जर बघितलं आपण, कशाने स्टार्टिंग झालेली आहे, वेन ने स्टार्ट झालंय, बरोबर आहे. कशाने स्टार्ट झालंय, वेन ने, आणि लास्ट मध्ये काय आलं, क्वेश्चन मार्क आलं, म्हणजेच WH टाइप क्वेश्चन. इट्स अ व्हेरी इझी हाऊ टू आयडेंटिफाय WH टाइप क्वेश्चन अँड एस टाइप क्वेश्चन. WH वर्ड ने स्टार्टिंग झालं म्हणजे WH टाइप क्वेश्चन. ओके, WH वर्ड ने नसेल झाली तर एस नो टाइप क्वेश्चन. ओके, येस, सी
Next example, where did you put my pencil? Yes, where is the WH words? Okay, yes. How old are you? Yes, how is a WH words? All of you understand it. What is an interrogative sentence? A sentence that asks a question is called an interrogative sentence, and it ends with question mark. All of you understand? Okay, yes. See the next time, third type, imperative sentence. Imperative sentence means आज्ञार्थक वाक्य. Yes. What is an imperative sentence? An imperative sentence gives a command, makes a request or a wish. It mostly ends with a full stop and sometimes an exclamation mark. So easy है कि what is an imperative sentence? An imperative sentence gives a command. काय imperative sentence मध्ये काय असते? Command makes a request or wish and it mostly ends with full stop and sometimes an exclamation mark. Okay, yes. स्ट्रक्चर एकदम इजी आहे. वर्ब प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, येस. और अदर वर्ड्स लास्ट मध्ये फुल स्टॉप. म्हणजे ज्या सेंटेन्सची स्टार्टिंग वर्बने होते. बघा सेंटेन्स बघूया आपण. येस, शो मी द वे. बघा आता आपण फर्स्ट बघितलं होतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, ही शोड मी द वे. ही शोड मी द वे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. बघा ही काय झालं, हिने स्टार्ट झालं. ही शोड मी द वे अँड शो मी द वे. फरक आहे. कशाने स्टार्ट झालं? वर्बने स्टार्ट झालं. आणि वर्बने जर स्टार्ट झालं असेल आणि समजा त्याच्यामध्ये कमांड असेल, रिक्वेस्ट असेल किंवा विश दिली असेल तर इट्स अ imperative sentence. Show me the way. Okay, yes, see. Next, please give me a glass of water. Please give me a glass of water. Please request. Yes. The next, give up smoking and drinking. Yes. Advice, give up smoking and drinking. Okay, yes. Next, correct your spellings. See the sentence? Correct your spellings. Hey, see the all imperative sentences. This imperative sentence starts with verb. Okay, because show, please or give, verb. Give up, phrase ahe, verb. Okay, yes, correct, so verb. And how to identify verb is a very easy way. वर्ब कसं ओळखायचं मराठी किंवा हिंदी मध्ये एकदम सोपी पद्धत सांगतोय. गो, गो म्हणजे जाणे, काय मध्ये ने. कम म्हणजे येणे, एंटर म्हणजे प्रवेश करणे है ना. बीट म्हणजे मारणे, लर्न म्हणजे शिकणे. आपण जेवढेही बघितले ना, गिव्ह म्हणजे देणे, शो म्हणजे दाखविणे. आपण जर समजा कुठलाही वर्ब असेल, त्या वर्बचं जर समजा आपण त्याला मराठीमध्ये केलं तर शेवटी न किंवा ने येते. म्हणजे काय झालं? वर्ब. हिंदीमध्ये ना. All of you understand? Yes. Last exclamatory sentence. Okay, yes. उद्गारवाचक वाक्य. Yes, उद्गारवाचक वाक्य. What is an exclamatory sentence? An exclamatory sentence, a sentence that expresses some strong feeling is called an exclamatory sentence. It ends with an exclamation mark. Okay, जर समजा स्ट्रॉंग फिलिंग असेल आणि एक उत्स्फूर्तपणे जर समजा एखादं फिलिंग झाली असेल, स्ट्रॉंग फिलिंग्स, तर त्याला म्हणतो आपण exclamatory sentence and it ends with an exclamation mark. Okay, yes. See the sentence. What an idea. Yes, what an idea. Easy. What an idea. Yes. Second, how clever you are. Yes. Alas, I lost everything. Oh my god, I can't believe my eyes. Yes, it's so. Oh my god, I can't believe my eyes. All these sentences are exclamatory sentences. Very easy. Strong feelings असेल आणि लास्ट मध्ये एक्सक्लेमेशन मार्क आलं असेल, कुठला झाला? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा मित्रांनो, आज आपण काय बघितलं? डी म्हणजे डिक्लेरेटिव्ह, आय मीन्स इंट्रोगेटिव्ह, आय मीन्स इम्पेरेटिव्ह आणि ई मीन्स एक्सक्लेमेटिव्ह. डी, आय, आय, ई आज बघितलं आपण. आणि थोडस काय करूया, एकदा रिवाइज, एकदम थोडीशी म्हटलं होतं मी तुम्हाला ट्रिक्स सांगेल, त्या ट्रिक्स फॉलो करा, तुम्हाला एकदम इझिली सेंटेन्स आयडेंटिफाय करता येईल. बघा, काइंड्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट, assertive sentence or declarative sentence, विधानार्थी वाक्य. interrogative sentence, yes no type question, ws type question, imperative sentence, exclamatory sentence. हे आपण बघितलं. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. assertive sentence जर आयडेंटिफाय करायचं असेल, काय आहे? फुल स्टॉप. सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप आला, नाउन किंवा प्रोनाउन स्टार्टिंग झाली,
असर्टिव्ह सेंटेन्स. एकदम इझी झालं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं असेल, येस, काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन मार्क है ना, येस. आणि एस नो टाइप क्वेश्चन, डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन इझी आहे. डब्ल्यूएच वर्डने स्टार्टिंग झालं, डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. डब्ल्यूएच वर्डने नसेल झाली तर एस नो टाइप क्वेश्चन. ओके, येस. इम्परेटिव्ह सेंटेन्स व्हेरी इझी, वर्बने स्टार्टिंग आणि लास्ट मध्ये फुल स्टॉप, येस. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये अप्पायची कडी, येस, एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय ते एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, संपलं. असर्टिव्ह सेंटेन्स ओळखायचं असेल फुल स्टॉप, इंट्रोगेटिव्ह ओळखायचं असेल क्वेश्चन मार्क, डब्ल्यूएस टाइप इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं असेल वर्बने स्टार्टिंग आणि लास्ट मध्ये फुल स्टॉप, आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायचं असेल काय आहे लास्ट मध्ये एक्सक्लेमेशन मार्क. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड द काइंड्स ऑफ सेंटेन्स. मला असं वाटतं की तुम्ही जीवनात आता कधीही काइंड्स ऑफ सेंटेन्स कधीही विसरणार नाही, आणि म्हणून माझ्या या व्हिडिओला जितकं जास्त शेअर करता येईल, म्हणजे सर्व मुलांना माहिती पडलं पाहिजे की काइंड्स ऑफ सेंटेन्स पटकन बिलकुल बघा, एक एकदम इझी ट्रिक्स सर्वांना माहिती पडेल. आणि तुमच्यासाठी मी लास्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्हिडिओ झाला की काय घेऊन येतो, होमवर्क घेऊन येतो. हे बघा 15 सेंटेन्सेस आहे. आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. हे तुम्हाला सेंटेन्सेस काय करायचे आहे, रीड करायचे आहे, आणि तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेलं सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे की एक्सक्लेमेटरी आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. काय करा की व्हिडिओ पॉज करा, हे सेंटेन्सेस काय करायचे तुम्हाला तुमच्या कॉपीज मध्ये नोट डाऊन करून सॉल्व करून ग्रुपवर पाठवा. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम अबाउट दॅट व्हिडिओ, प्लीज राईट इट इन कमेंट बॉक्स. हॅव अ नाईस डे बेटा.